नमस्कार मंडळी. तर बघा मंडळी, आम्ही आलो होतो आज माळरानावर आणि आता आमची टमाटी लागवड झाली, त्याच्यामुळे आम्हाला रोजच माळरानावर यावं लागतंय. तर बघा मंडळी, आम्ही माळरानावरती आलोय आणि माळरानावर मस्त असं ऊन तपलेलं आहे आणि बघा खूप हवा सुद्धा सुटलेली आहे. आणि मंडळी अहो चला तर तुम्हाला मी रानभाजी दावते. अजून बघितली का रानभाजी आपण मागं खाली होती ती खूप लागलेली आहे. तर बघा हे बघा किती लागलेले आहेत. हे बघा दिसले का? हे बघा किती करटोले लागलेले आहेत. तर बघा मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवले होते, पण त्याच्यामध्ये कमी होते आणि आता भरपूर आहेत. हे बघा आता भरपूर सापडलेले आहेत आणि मस्त छान भाजी बनवूया उद्या. मस्त भरीत बनवूया कोरटेलांचा, खूप छान लागतं. तर बघा मंडळी, एवढे मी कोरटेले तोडलेले आहेत आणि बघा अजून बाकी शिल्लक तोडायचे राहिले. तर बघा मस्त, मागच्या वेळेस बारीक बारीक होते, आता मस्त मोठे मोठे सापडलेले आहेत. चला तर मग मी आता याला वटीला ठेवते आणि दुसरे तोडते. हवा पण भरपूर सुटलेली आहे. तर बघा एवढे कोरटेले आम्ही तोडलेले आहेत आणि अजून तोडायचे पण बाकी आहेत. वरती वेल गेलेला आहे झाडावरती. सगळे वटीला खाली पडून गेले ना. बाई तोडून घेतल्यावर उचलून नंतर बघा. तर मंडळी, जेवढे कोरटेला तोडेल होते वटीला तेवढे सगळे खाली सांडून गेले. बघा तर हे बघा सगळे खाली पडून गेले. बघा हे एवढे करटोले तोडलेले आहेत आम्ही. याची आज मस्तपैकी भाजी बनवूया आणि कोरटेले भरताचे बनवूया. मस्त शेंगदाण्याचं मिरची वाटून मस्त. हे रान कोरटेले आणि बघा हे कोरटेले आम्ही तर आमच्या शेतावरती उगतात म्हणून आम्ही दरवर्षी खातोय. तर बघा मंडळी, तुम्हाला जिथे कुठे भेटतील तिथे घ्या, तुम्ही नक्की खाऊन बघा. याचे खूप शरीरासाठी फायदे आहेत. संध्याकाळी मस्तपैकी याची भाजी बनवूया. मस्त कोरटेले भरताचे बनवूया, खूप छान लागतात. चला तर मग ठेवते आता.